आहे आपला मित्र विजय कशावळ. या ठिकाणी बघू शकता आपण 2021-22 मध्ये हे गावरानी आंब्याचं या ठिकाणी मी झाड लावलं होतं आणि त्याला आज आपण रिझल्ट बघू शकता. या ठिकाणी फुलोरा आलेला आहे. 4 वर्षामध्ये या गावरानी आंब्याच्या झाडाला, कोईच्या झाडाला या ठिकाणी फुलोरा आलेला आहे आणि याच्यासोबतच मी लागवड केलेली आहे या आंब्याची. आपण बघू शकता आपल्या डोळ्यासमोर किती जास्त मोहर या आंब्याने पकडलेला आहे. हे केशर आणि दशेरी आंबे आहेत. सुंदर असं नियोजन या ठिकाणी आमचे मित्र वसंतराव शेळके यांनी केलेलं आहे या झाडासाठी. बघायला किती माल लागलेला आहे. हे आहे केशरचं झाड. याची सेटिंग पाहू शकता तुम्ही. अतिशय उत्कृष्ट असं 700 आंब्याचा हा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये आंतरपीक म्हणून कापूस सुद्धा आपण घेतलेला आहे. बघा मित्रांनो, याची पोझिशन 15 बाय 15 फुटावरची लागवण आहे आणि मोहर या ठिकाणी सेटिंग अशा पद्धतीत झालेला आहे. आपल्याकडे दुसरी एक नवीन व्हेरायटी या ठिकाणी आम्ही लागवण केलेली आहे. परभणी कृषी विद्यापीठानं या ठिकाणी आंबा तयार केलेली जात म्हणजे ही जात आहे परभणी हापूस म्हणून. ही जात एक नवीन व्हेरायटी आम्ही या ठिकाणी लावलेली आहे आमच्या शेतीमध्ये. परभणी कृषी विद्यापीठाची ही व्हेरायटी आहे. या आंब्याचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो, ज्या माणसाला शुगर वगैरे आहे ते पूर्ण शुगरलेस आंबा आणि एकदम चवदार हापूस आंब्यासारखाच, म्हणजे हापूसच आहे हा, पण शुगर ज्या माणसाला आहे त्या माणसाला सुद्धा खाण्यासाठी हा उपयोगी आंबा आहे. काही 2-3 मी झाडं या ठिकाणी गावरानी ठेवलेली आहेत आणि हे दशेरी आंब्याचं झाड आहे. बघू शकता किती छोटं झाड आहे आणि याला सेटिंग झालेली आहे मोहराची. हे बघू शकता हा शकाराम आंबा आहे. आमच्या इकडं आम्ही स्वतःच डेव्हलपमेंट केलेला आंबा आहे. आमच्या भागातील एक गावरानी आंब्याचं झाड, गावरानी कलमी आंब्याचं झाड आहे. हे अतिशय उत्कृष्ट असं झाड असल्यामुळं आम्ही या ठिकाणी याला 100 झाडं डेव्हलपमेंट केलेली आहेत या आंब्याचे. असं बघा, या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आलेल्या झाडाचे मोहर आपण या ठिकाणी बघू शकता. हे नवीन, आता हे थोडा लेट आहे याचा मोहर, पण याला सुद्धा खूप मोहराची सेटिंग आलेली आहे. बघू शकता आपण. हे आम्ही गावरानी हे दशहरी आंबा आहे मित्रांनो. हे एकदम सुंदर अशी क्वालिटी आहे या दशहरी आंब्याची. आणि हे बघू शकता आपण, हे गावरानी आंब्यासाठी गावरानी आंब्याची आम्ही कलम केलेली आहे. याला पण भरपूर मोहर पकडलेला आहे आणि हे डायरेक्ट कोई लावलेली आहे आम्ही. बघू शकता मित्रांनो, गावरानी काही झाडाचं जोपासना व्हावी म्हणून आम्ही डायरेक्ट कोईपासून तयार केलेले हे झाड आहे. याला सुद्धा या कलमच्या आंब्यासोबतच फुलोरा आलेला आहे. आणि हे बघा, हे ओरिजिनल केशर आहे. माझं आवडतं झाड आहे मित्रांनो हे ओरिजिनल केशर. याची सेटिंग बघू शकता आपण. सर्व झाडांना या प्रकारे सेटिंग आलेली आहे. आणि हे बघा, जम्बो केशर प्रजातीची हे झाडं आहेत. कमी खर्चामध्ये मी या सर्व बागेचं डेव्हलपमेंट केलेलं आहे. आणि एक नवीन अशी व्हेरायटी, जवळपास 1 ते 2 किलोचा आंबा हा केशर होतो माझ्या शेतामधला. बघा, हे एक झाड विकसित झालेलं आहे माझ्या शेतामध्ये. याचं फळ मित्रांनो जवळपास 1 ते 2 किलो असं केसरचं आंब्याचं फळ होतं या ठिकाणी. खूप अशी सेटिंग मोहराची. आणि हे दशेरीचं तुम्हाला दशेरी आंब्याचं झाड कसं राहते दाखवतो. हे बघा. आणि माझ्याकडे अनेक सुद्धा आहे. केशर जातीत आणि दशेरी जातीत काय फरक राहते मित्रांनो, हे या ठिकाणी तुम्हाला 2 झाडं माझे जवळजवळ आहेत. हे केशर आहे आणि हे झाड आहे बघा दशेरी झाड. हे दशेरी झाड आहे. याची सेटिंग बघा मित्रांनो, भयानक सेटिंग आहे. कोण्याही प्रकारची जास्त निगा नाही मित्रांनो, जास्त गाजावाजा नाही, जास्त निगा नाही. हे दशेरी आहे बघा. हे दशेरी झाड आहे आणि हे बघा गावरानी झाड. तर आपण थांबूयात या ब्लॉकमध्ये
आणि याच्यानंतर मी आणखीन तुम्हाला या आंब्याबद्दल विशेष अशी माहिती देणार आहे. हे जांभुळीचं सुद्धा मी 10 झाडाची लागवड केली आहे. ही जांभुळीची लागवड केली आहे. या ठिकाणी आमच्या सर्व बागेचं देखरेख आमचे वसंतराव शेळके करतात. वसंतराव बोला. हा, अशा प्रकारे केसरी आंब्याचा फुलोरा आलेला आहे आणि खूप छान पद्धतीने यांना आंबे लागण्याची शक्यता आहे यावर्षी. अशी माझी इच्छा पण आहे आणि होईल तेवढे प्रयत्न केले तुम्ही यासाठी. ठीक आहे, आता थांबूया. नंतरच्या ब्लॉगमध्ये अनेक नवीन माहिती मी आपल्यासमोर या बागेबद्दल देणार आहे. धन्यवाद.